राज्यात उष्णतेची लाट आणि पावसाचं वातावरण अशा दोन्ही शक्यता खरं तर आपल्याला दिसत आहेत। विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। अकोला, अमरावती, वर्ध्यात उष्णतेची लाट तीव्र येण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। रविवारी म्हणजे काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातल्या ब्रह्मपुरी इथे देशातलं उच्चांकी म्हणजे 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। त्यापाठोपाठ गडचिरोली, चंद्रपूर इथे 46 अंशांपेक्षा अधिक, वर्धा, नागपूर, अमरावती आणि भंडारा इथे 45 अंशांपेक्षा अधिक, त्यानंतर अकोला, गोंदिया इथे 44 अंश, जळगाव, वाशिम, यवतमाळ इथे 43 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालेली आहे। पण दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये मात्र राज्यातलं सर्वात नीचांकी म्हणजे 19.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे अमरावती, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आता मॉन्सूनबद्दल पुढे सांगायचं तर शनिवारी मॉन्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग व्यापलेला आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात मॉन्सून हा अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि म्हणूनच यंदा मॉन्सून लवकरच म्हणजे 26 मे पर्यंत केरळमध्ये दाखल व्हायची शक्यता आहे।